जो मुद्दा आला आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमेचा मी कधीच टीकेला प्रत्युत्तर देत नाही. परंतु 60 साली महाराष्ट्राची स्थापना झाली. 47 साली देश स्वतंत्र झाला. 60 साली महाराष्ट्र वेगळा झाला. त्यावेळेपासूनचा प्रश्न आहे. जयंतराव तर मला वाटते 30-35 वर्ष सत्तेमध्ये आहेत आणि त्यांचा पक्ष तर फार म्हणजे सारखा सत्ता सत्ता सत्ताच. आम्ही आता आलो आणि आलो 5 वर्ष गेलं, लगेच तुम्ही एक षडयंत्रातलं 2 वर्ष घालवलं, पुन्हा 2 वर्ष आम्ही आलो, आता जरा स्थिर स्थावर. केंद्रात तुमचं सरकार असायचं, राज्यात तुमचं सरकार असायचं, मग हा प्रश्न कुठे सुटायचा राहिला बरं? या घोषणा देताना मी असं विचारतो की नंतर तुम्ही जयंतरावांना स्टेजच्या खाली उठून विचारा की बा इतक्या वर्षात तुम्ही हा प्रश्न का सोडवला नाही. मी जयंतरावांना दोष देत नाही, हा प्रश्नच थोडा जटिल झालेला आहे. त्या जटिलतेमध्ये जेव्हाला एखादी गोष्ट, मला जयंतरावांचं म्हणणं मान्य आहे, माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं, त्यामुळे त्यांनी अर्धाच उल्लेख केला. अमितभाईने मोदीजींशी सुद्धा माझी जवळूक आहे, त्यामुळे मी गेलं पाहिजे, केलं पाहिजे. माझ्या आयुष्यात एक वाक्य मी शिकलो आणि ते माझ्या मनावर मी ठसवलं, त्यामुळे मी खुश असतो. मला देवेंद्रजी म्हणतात की अरे काही झालं तुझ्या चेहऱ्यावर हास्य काय जात नाही. ते वाक्य असं आहे की ना इलाज को क्या इलाज. नाईलाजला कुठला इलाज नसतो ना. आणि त्यामुळे ते जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये सगळं प्रकरण अडकलेलं आहे. मग आम्ही काय केलं? म्हणजे जयंतरावांनी फक्त 8च्या 50 सीटा म्हटलं नाही. आता मी सांगतो ऐका, 22ला एकनाथजी मुख्यमंत्री झाले. पहिलं अधिवेशन नागपूरचं अधिवेशन. म्हणजे कुठलाही नवीन माणूस आला की महाराष्ट्र कर्नाटक सीमेचा विषय खूप जोरात चालतो. तसं पहिल्याच अधिवेशनामध्ये एकनाथजी खूप संत्रस्त होते. माझे ते खूप मित्र आहेत, कारण माझ्याकडे 14 ते 19 PWD होतं, त्यांच्याकडे MSRDC होतं. त्याने मला असं म्हटलं की दादा याच्यामध्ये काय घोषणा करायची. मी एक जुना GR शोधून काढला. तो GR असा सांगतो की महाराष्ट्रातले जे 25 लाख हे म्हणतायत, संख्या मागे पुढे होईल, पण 850 गावामध्ये राहणारे मराठी भाषिक महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न संपेपर्यंत महाराष्ट्राचे नागरिक म्हणून महाराष्ट्रात मिळणाऱ्या सगळ्या सवलत, म्हणजे आपल्याकडे मुलींचं शिक्षण मोफत झालं, त्या सगळ्या मुलींना आपण फी रिएम्बर्स करू शकतो, मेडिकल वगैरे. त्यामुळे तो GR मी शोधून काढला. त्या GR मध्ये खूप करेक्शन आम्ही केल्या आणि तो GR सापडल्यानंतर ते युरेका सापडलं असं म्हणून एकनाथजीने तो सभागृहामध्ये वाचून दाखवला की तो GR असा आहे की महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सुटेपर्यंत, सुटलाच पाहिजे, सुटेपर्यंत कर्नाटकामध्ये राहणारे प्रामुख्याने सीमेलगतचे 850 गावांमधले मराठी भाषिक हे महाराष्ट्राचे नागरिकच मानले जातील आणि महाराष्ट्रात मिळणाऱ्या सगळ्या सवलती, मेडिकल फॅसिलिटी म्हणजे आरोग्य सुविधा, मेडिकल ऍडमिशन, 842 कोर्सेस महाराष्ट्रामध्ये आहेत. पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, लॉ, आर्किटेक्चर. मी शिक्षण मंत्री आहे, मला पाठ आहे. या सगळ्या कोर्सेसना महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ते CET एक्झाम देऊ शकतात, मेरिटवर ऍडमिशन मिळवू शकतात. त्यांच्या मुलींची 100% फी आपण भरतो, त्यांच्या मुलांची निम्मी फी आपण भरतो. माहिती नाहीये, एवढाच भाग आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.